नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। आपण बघितलं असाल संपूर्ण देशामध्ये विविध आंदोलन सुरू होते। ओबीसीतनं या ठिकाणी आरक्षण मागण्याकरता, पण ईडब्ल्यूएसचा निर्णय झाल्यानंतर मात्र 10% आरक्षण मिळाल्यानंतर त्या 10% आरक्षणामध्ये ओबीसीच्या बाहेर असलेले आणि त्यामधून ज्यांना ईडब्ल्यूचं आरक्षण मिळालं त्यांची आज नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये बघा आज सर्वात जास्त ईडब्ल्यूएसमध्ये फायदा मिळतो आहे। देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आमच्या सरकारने ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण आणि सोबतच सारथीसारख्या योजना ज्यातनं मराठा समाजाला प्रचंड मजबूती देण्याचं काम आज या महाराष्ट्रामध्ये होतं आहे। म्हणजे देशामध्ये सर्वात जास्त ईडब्ल्यूएसमध्ये आज महाराष्ट्राला फायदा झाला आहे। आणि मग खरं तर मराठा समाजाला न्याय देणे आणि ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण जाऊ नये, 1% आरक्षण ओबीसी समाजाचं कुठं जाऊ नये ही भूमिका नेहमीच भारतीय जनता पार्टीची राहिली आहे। आणि सोबतच मराठा समाजालाही त्या ठिकाणी न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका राहिली आहे।